बांगड्याची माळा लिंबावाने डोळा, बांगड्याची माळा लिंबावाने डोळा, उभे हाय नदीच्या काठाला बाई ग, उभे हाय नदीच्या काठाला लखबाय, उत्तरा झाले भेटीला लखबाय, उत्तरा झाले भेटीला। संगीत कला आणि संस्कृतीची समृद्ध परंपरा लाभलेल्या कोल्हापूरच्या भूमीने अनेक गुणी कलाकार महाराष्ट्राला दिले आहेत। या मातीतल्या सुरांनी नेहमीच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि आता याच परंपरेमध्ये आणखी एका नावाची अभिमानाने भर पडली आहे। अवघ्या वयाच्या 14व्या वर्षी शुभ्रा खाडे हिने स्टार उत्सववरील छोटे उस्ताद या लोकप्रिय रियालिटी शोमध्ये महाविजेतेपद पटकावत संपूर्ण कोल्हापूरचं नाव उज्ज्वल केलं आहे। कोरोनाच्या काळात वेळ कसा घालवायचा हा प्रश्न अनेकांसमोर होता। त्याचवेळी शुभ्राच्या बाबांनी तिने एखादा चांगला छंद जोपासावा म्हणून तिला गायन शिकण्यास प्रोत्साहन दिलं। सुरुवातीला छंद म्हणून सुरू झालेला हा प्रवास पुढे तिच्या आयुष्याची नवी दिशा बनला। गाण्यामागची मेहनत, सराव आणि समर्पण तिने त्या काळात अनुभवलं आणि संगीताशी तिचं नातं अधिक घट्ट होत गेलं। यानंतर शुभ्राने राजारामपुरीतील रोहित पाठक यांच्याकडे गायनाचे धडे घेतले। योग्य मार्गदर्शन, कुटुंबाचा पाठिंबा आणि स्वतःची अथक मेहनत यांच्या जोरावर तिने छोटे उस्तादच्या मंचावर आपल्या आवाजाची जादू दाखवत महाविजेतेपद मिळवलं। आज शुभ्राचं हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण कोल्हापूरसाठी अभिमानाची आणि प्रेरणेची गोष्ट ठरत आहे। संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर कोल्हापूरला सुद्धा सुमधुर आवाजाचा गान कोकिळांचा वारसा लाभलेला आहे। अनेक गायक इथे घडले, अनेक गायिका इथे घडल्या आणि याच इतिहासामध्ये आता पुन्हा एकदा भर पडलेली आहे। आत्ताच्या तरुण पिढीमध्ये सुद्धा एक फार मोठा मोलाचा वाटा इथल्या लहानग्या चिमुरड्यांनी सुद्धा दिलेला आहे। आज मी ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहे सर्वप्रथम तर सांगते, तिचं वय लहान आहे, ती मुलगी आहे, तिचं वय खूप लहान आहे, पण कमी वयामध्ये कोल्हापूरकरांची मान उंचावेल असं तिने काम केलेलं आहे। स्टार प्रभावावरती एक रियालिटी शो येतो, मी होणार महाराष्ट्राचा सुपरस्टार, छोटे उस्तादच्या 4थ्या पर्वाची ती विजेती ठरलेली आहे। अशीच आपली कोल्हापूरची गानकोकिळा आणि एक कोल्हापूरच्या रांगड्या मातीतील ही गौरवशाली अभिमान जपणारी कन्या आपल्या सोबत आहे, शुभ्रा खाडे। तर तिच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर्वप्रथम शुभ्रा, केके न्यूजच्या संपूर्ण टीम तर्फे त्याचबरोबर संपूर्ण कोल्हापूरकरांकडून खूप साऱ्या शुभेच्छा, कारण एक रियालिटी शो जिंकणं तेही वयाच्या 14व्या वर्षी ही खूप मोठी गोष्ट आहे। या सगळ्या प्रवासाबद्दल आम्हाला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेलच, पण त्यापूर्वीच मी जशी म्हणाले केकेची संपूर्ण टीम आणि संपूर्ण कोल्हापूरकरांतर्फे, संपूर्ण महाराष्ट्रातर्फे तुला खूप साऱ्या शुभेच्छा। हे जे तू विजेतेपद आणलेलं आहेस, अनेकांचं कदाचित स्वप्न होतं ते, आणि ते स्वप्न तुझ्याकडे आलेलं आहे, तुझ्या मेहनतीमुळे ते तू कमावलेलं आहेस, त्यामुळे खूप साऱ्या शुभेच्छा। आणि सर्वप्रथम केके न्यूज मध्ये तुझं सहर्ष स्वागत। शुभ्रा, मला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुझा हा गाण्याचा प्रवास कसा सुरू झाला, कशी काय आवड झाली तुला या गाण्याच्या प्रवासामध्ये? पहिला कोरोना पिरियड मध्ये, लॉकडाऊन मध्ये घरी बसून टीव्ही असं कंटाळायचा खूप बघून देन, त्यामुळे बाबांची अशी इच्छा होती की आपण काहीतरी कशात तरी आपण छंद जोपासला पाहिजे। त्यामुळे बाबांनी मला गायनाच्या क्लाससाठी नेले तिथे, आणि सुरुवातीला असं खूप कंटाळा यायचा, शास्त्रीय म्हणजे असं खूप कंटाळवाणं वाटायचं, कारण नंतर जसजशी इच्छा झाली ऐकण्याची आणि शिकण्याची पण जास्त इच्छा झाली, तेव्हा आवड निर्माण खूप झाली माझी गायन क्षेत्रामध्ये। काय असतं गाणं आणि सोपं नसतं हे कळालं की आपण जे गायन करतो त्याच्यामध्ये त्या क्षेत्राच्या मागे आपली किती मेहनत लागते हे तिथे मला कळालं जे शिकताना। आणि सर्वप्रथम मी राजारामपुरीमध्ये रोहित पाठक सरांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली। त्यानंतर 1-2 वर्षातच मी शिवाजी पेठमध्ये प्रल्हाद जाधव सरांच्याकडे आता शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत शिकत आहे। वयाच्या कितव्या वर्षापासून तू या क्षेत्रामध्ये आलीस, कधीपासून की तुला आवड निर्माण झाली? 4थी पासून मला आवड झाली आहे। आता प्रेक्षकांना तू आवर्जून सांग, तुझं वय किती आहे? आता माझं वय 14 पूर्ण आहे। 14 म्हणजे येता 9वी मध्ये कदाचित शिकत असतील, आता 9वीत जातेस। इतक्या कमी वयात तू एका रियालिटी शोची विनर आहेस, जे खूप मोठा महाराष्ट्रातला तो रियालिटी शो आहे। कसं वाटते तुला आता, कारण ही ट्रॉफी मिळवणं सुद्धा खूप जणांचं स्वप्न असतं? मला खरं तर खूप मस्त वाटतंय महाविजेती होऊन,
एक नक्की सगळ्यांच्याकडून असं वाटतं की आता आपली कुठेतरी जबाबदारी खूप वाढली आहे अगदीच. आणि आता आपल्याला थोडी मेहनत जास्त घ्यावी लागणार आहे. तुझं काय स्वप्न आहे आता पुढे, की आता तू एक शो तर जिंकलेस, पण अजून तुला रियालिटी शोज वगैरे करायचे आहेत का, किंवा अजून तुला पुढे कशामध्ये करिअर करायचं आहे? फक्त शास्त्रीय संगीत, किंवा आता एक ट्रेंड वगैरे असतो की फोक मध्ये पण लोकांना इंटरेस्ट असतो, तो तुझं काय आहे नियोजन पुढचं? असं करिअर अजून मी व्यवस्थित ठरवलं नाहीये. खरं मी केलं तर गायनात पण करू शकते, स्कोप चांगला आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे तू मगाशी आपलं बोलणं झालं की तू साधारण 9वी मध्ये आहेस, तुझं शिक्षण अजून चालू आहे. शाळेमध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात आणि आपले विद्यार्थी जिंकतात ना, ते छोट्या मोठ्या स्पर्धांमध्ये शिक्षक खूप खुश होतात. तू तर महाराष्ट्राची महाविजेती झाली, शाळेतून तुझ्या काय प्रतिक्रिया होत्या? माझे 1ली ते 7वी प्राथमिक शिक्षण मनपा टेमलावाडी विद्यालय कोल्हापूर क्रमांक 33 या शाळेमध्ये झालेलं आहे. आता सध्या मी प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर या शाळेमध्ये शिकत आहे. शाळेत शिक्षकांना खूप अभिमान वाटतोय की त्या शाळेची मी विद्यार्थिनी आहे. त्यामुळे त्यांचं हे सगळं बोलणं ऐकून खूप मस्त वाटतं की काहीतरी आपण करून दाखवलं त्यांना असं. आणि जेव्हा तुझं नाव अनाउन्समेंट झालं तर शाळेतून तुला तर कौतुक आहेच, पण तुझं नाव जेव्हा अनाउन्समेंट झालं तिथे विनर म्हणून, महाविजेती म्हणून, तुझ्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? त्यांना म्हणजे असं अविस्मरणीय तो क्षण होता. सगळ्यांना असं खूप भारी वाटत होतं की आपल्या घरामध्ये पहिलंच कोणतरी असं मोठ्या क्षेत्रात काहीतरी पुढे जाऊन आपण करतायत. त्यामुळे खूप छान वाटलं त्यांना. कशी साथ दिली म्हणजे पहिल्या तू जेव्हा या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलंस त्यानंतर तुझ्या घरच्यांचं सहकार्य तुला कसं भेटत गेलं? सगळ्यात जास्त माझे वडील सचिन खाडे हे खूप त्यांनी मला सपोर्ट केला या क्षेत्रामध्ये. म्हणजे डेली रुटीन न चुकवता क्लासला सोडणे, तिथे थांबणे, पूर्ण त्यांच्या कामातून वेळ काढून ते थांबतात. 2 तास तरी 2-3 तास थांबतात आणि त्यानंतर परत सोडणे, परत त्यांच्या रुटीन नुसार खूप त्यांनी सपोर्ट केला मला. अगदीच. पण एक गोष्ट आवर्जून सांगते की कोल्हापूरमध्ये मी मगाशी म्हणाले सुरुवातीला की सुरांचा वारसा खूप चांगला लाभलेला आहे आणि इथं तुझंही आता एक नवीन तुझ्या करिअरला सुरुवात होते तुझ्या आता, कारण हा पहिला टप्पा आहे तुझ्या आयुष्यातला. अजून खूप पुढचा प्रवास तुझा बाकी आहे. पण जेव्हा एखाद्या क्षेत्रात जातो ना आपण, तेव्हा एक कोणी ना कोणीतरी आपला आदर्श असते की ज्याच्याकडून बघून वाटतं एकतर ह्यांच्यासारखं मला बनायचं आहे किंवा मग ह्यांच्याकडून खूप सारं अजून शिकायचं आहे. असं कोण आहेत तुझे आदर्श या क्षेत्रामध्ये? असे खूप सारी लोक आहेत त्यांची नाव आहेत. तर असं बघून बघून भरपूर जणांच्याकडून वाटतं की आपण असं केलं पाहिजे, आपण करू शकतो. स्वतःवर विश्वासच आहे त्याला. पण तुझं आवडतं गाणं कुठलं? गाणं असं म्हणायला गेलं मला फोक पण जास्त आवडतं. त्यामुळे लखाबाई, आंबाबाई लाडे लाडे ये ग अशी गाणी आहेत फोक मध्ये, ती खूप आवडतात गायला. आता असं तर होणारच नाहीये की आम्ही इथवर आलोय आणि तू एका सिंगिंग रियालिटी शोची विनर आहेस आणि आम्ही तुझ्याकडून काही ऐकणार नाही, असं तर अजिबातच नाही होणार. पण मला 4 ओळी ऐकायला नक्कीच आवडतील, प्रेक्षकांनाही ऐकायला आवडतील. तर एखाद्या गाण्याच्या 4 ओळी जे तुला प्रचंड आवडतं त्याच्या होऊन जाऊ. बांगड्याची माळा लिंबावाने डोळा, बांगड्याची माळा लिंबावाने डोळा, उभे हाय नदीच्या काठाला बाई ग, उभे हाय नदीच्या काठाला लखबाय, उत्तरा झाले भेटीला लखबाय, उत्तरा झाले भेटीला. खूप सुंदर. अगदी तुझं नाव जसं आहे शुभ्र, तसा तुझा आवाजही तितकाच शुभ्र आहे की लोकांना एकदम भुरळ पाडून टाकेल असा. पुढचा प्रवासही खूप मोठा आहे, त्याच्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. पण आवर्जून एक प्रश्न विचारावा असं वाटेल की गायन क्षेत्रामध्ये खूप दिग्गज मंडळी आहेत आणि त्यामध्ये आता या क्षणाला आपण खूप जणांना गमावलेलं आहे, तर अजून खूप जण तयार होत जात आहेत. तुझं असं कोणाला भेटण्याचं वगैरे स्वप्न आहे का, की एखादा सिंगर की ज्याच्याकडून बघून तुला वाटतं की इतकं मोठं व्हायचं आणि एकदा तरी आयुष्यात त्यांना भेटायचं आहे असं कोण? श्रेया घोषाल मॅम, त्यांना भेटायची इच्छा खूप आहे माझी. तुझ्या आवडत्या सिंगर आहेत का? हो. अगदीच तू भेटशील आणि तुझी ती इच्छा पण पूर्ण व्हावी आणि या शुभेच्छा आहेतच केके न्यूज कडून. पण एक आवर्जून सांगते की आई अंबाबाईच्या भूमीत जन्मलेस तू, तर तुझ्याकडे सूर पण आहे, तुझ्याकडे ती कला पण आहे आणि जसं तू म्हणालीस की तुझ्या वडिलांचा फार सपोर्ट आहे, तुझं अख्खं कुटुंब तुझ्या सोबत आहे.
भरपूर करिअर कर यामध्ये आणि आम्हाला एक कोल्हापूरकर म्हणून तुला अजून खूप मोठ्या उंचीवरती बघायला आवडेल. तर तुझा हा प्रवास असाच सुरू राहू दे आणि तू हे जे रियालिटी शोची विनर झालेली आहेस त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. कारण आज तू विनर झाल्यापासून ना तुझे हे दिवस फार बिझी असतील, सत्कार समारंभ, लोकांचे आभार मानणं वगैरे यामध्येच. तर हे दिवस आयुष्यभर तुझ्या ना आयुष्यात सतत सतत यावेत. कारण येत्या काळामध्ये तू खूप वेळा असे खूप रियालिटी शो जिंकावेस, खूप तुला संधी मिळत जावेत. या सगळ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेतच. पण तू यातूनही वेळ काढून आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.